वाल्मीकि मछुआ सहकारी संस्था की ओर से रामाला तालाब के गहराईकरण करने की मांग की गई। मांगे पूरी न होने पर आंदोलन करने का इशारा संस्था द्वारा किया गया। चंद्रपुर के ऐतिहासिक गोंडकालीन रामाला तालाब के संवर्धन तथा खुलीकरण एवं अन्य मांगों को लेकर इको प्रो की ओर से अन्न त्याग सत्याग्रह चलाया जा रहा है। वहीं वाल्मीकि मछुआ सहकारी संस्था की ओर से भी खुलीकरण करने की मांग की गई। इस मौके पर वाल्मीकि सहकारी संस्था के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। साथ ही संस्था के पदाधिकारियों द्वारा यह भी कहा गया कि अगर खुलीकरण अतिशीघ्र नहीं किया जाएगा तो आने वाले समय में इस संदर्भ में एक बड़ा आंदोलन किया जाएगा। तो सुनिए इस संदर्भ में वाल्मीकि मछुआ सहकारी संस्था के संचालक तथा पूर्व नगर सेवक बंडू हजारे ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। आम्ही जिथे उभे आहो तिथं अंदाजे एवढं पाणी असते। आज मागच्या वेळेस पाणी कोणतरी सोडलं आणि खोलीकरण काही झालं नाही। खोलीकरण न झाल्यामुळे मच्छीमाराचं मागही नुकसान झालं। मागं आम्ही तक्रारसुद्धा केली। कोरोना आल्यामुळे आम्ही करू शकलो नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि ज्याने पाणी सोडलं तो बी कोणतरी फरार झाला। पुन्हा आज 15 दिवसा अगोदर रामाळा तलावाचं पाणी सोडण्यात आलं आणि आता 60% पाणी खाली झालं। जमीन पूर्ण खाली आहे तरी आजपर्यंत म्हणजे खोलीकरणाला सुरुवात झालेली नाही। आता मार्च महिना आहे, हंगाम येत आहे, जून जुलैमध्ये हंगाम येते, मच्छीमारांचा हंगाम येते आणि याच्यावर पूर्ण त्यांचं कुटुंब आहे रामाळा तलावावर। उद्या खोलीकरण झालं नाही, मागच्या वर्षी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली, ह्या वर्षी तसंच झालं, पुन्हा पुढच्या वर्षी। आणि प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं की सभासदाचा रोजगाराचा प्रश्न काय, जे 12 महिने तुमचे सांगाडे विसर्जनाचे सांगाडे, देवी गणपती, कोणी बकरा मारून फेकते, कोणी कोंबड्या फेकते, इथं आत्महत्या करणाऱ्या माणसाचे सुद्धा प्रेत इथचा मच्छीमार समाज काढून हे प्रशासनाला मदत करीत असते। तरी पण इथच्या मच्छीमाराच्या कोणीच लक्ष देत नाही आणि इथं इकोर्निया वनस्पती एवढी आहे की 12 महिने आपला पोट मारून मच्छीमार समाज पूर्ण साफ करीत असतो। आत्ता हे पहा किती गाढ आहे आणि एवढं मोठं भरण असतानाही कोणी याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। मागच्या आम्ही मंत्री होते, त्यांनासुद्धा सांगितलं की तुम्ही अतिक्रम होता संरक्षण भिंत बांधा, आम्हाला इथं खोलीकरण करून द्या, जेणेकरून आमचं मच्छी वाढेल आणि इथं चांगलं पोषक असं पाणी तयार होईल, शुद्ध राहील। आणि वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसुद्धा आम्ही तिकडे बसवायला सांगितलं, पण आमचं कोणीही ऐकून घेतलं नाही। आणि आज सर्व लोक म्हणतात की रामाळा तलाव बचाव बचाव। अरे 1957 पासून हा तलाव मच्छीमार बांधवाकडे आणि त्यांनी शाबूत ठेला राखून ठेवला, हे कोणी चंद्रपूरचा नागरिक नाकारू शकत नाही। म्हणून आमचं हेच म्हणणं आहे, येत्या 1-2 दिवसापासून तर हे खोलीकरण चालू करावं, अन्यथा आम्ही खूप मोठं मच्छीमार बांधवांना घेऊन सर्व कुटुंबासहित मोठं आंदोलन करू।